नागरिकांची शान कोणच मिटवू नाही शकत. शान आहे ती कार्ले डोंगराची, नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची. तर नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी, आज बघताय एक हा कलर यंदाचा असणार आहे. जे टी शर्ट दिसत आहेत तुम्हाला, नवी मुंबईची मानाची पालखी, पहिलीच पालखी यावर्षीची करते आणि मानाच्या पालखीचं स्वागत पोराही बघताय. एकदम यंदा कलर भारी आहे. आमचं युट्यूबर पण रेड आहेत समजा. यंदा टी शर्टचा कलर जामच भारी आहे. तर चला, तुम्ही या पालखीचा सोहळा आपल्या चॅनलवर दरवर्षी पाहून यंदा सुद्धा बघाल. कारण ही येत नाही, आता यावं लागले ना. काय माहिती आहे पालखी काय आहे ती, माहिती आहे तुला काय? मी गणेशदादाकडची शिकते म्हणून गणेशदादा सोबत आलोय पहिल्यांदा. माझ्यासोबत नाही आलं, हे पण आहे भेटलं कोण ठेवायचं जरा. तर चला, आता थोड्या सोबत पालखीचं आपलं आयोजन सुरू होणार आहे. पालखी निघायला सुरू होतं, आरती चालू होईल. त्याच्यानंतर बघू पुढचा कार्यक्रम काय असणार आहे, बघायला भेटणार. जाम मजा येणार आहे, कारण धमाल असं दरवर्षी या पालखीला. अशी नियोजनबद्ध पालखी तुम्हाला कुठली बघायला नाही भेटणार. भरपूर पालखी असतात, पण एकदम नियोजनबद्ध शिस्तबद्ध पालखी मांडली जाणार आहे. आता सगळी मंडळी जमले, म्हणजे बँडवाले वगैरे, ट्रम्पेट वगैरे, सेटवाले सगळे इकडे जमले आहेत. आणि आज कारण आता पालखी मंदिरातून बाहेर निघणार आहे. मंदिरात ऑलरेडी गर्दी आहे, त्याच्यामुळे मंदिरात मी गेलो नाही. सगळ्यांना सकाळ सकाळी चहाचं काम करते. कसला खुश आहे भाई, सगळ्यांना खुश काय आरब म्हणा ते. आता भरपूर गर्दी झालेली आहे इकडं, कारण इकडनं थोड्या वेळातच आता मंदिरातनं पालखी बाहेर येईल. सगळी वाट बघतायत, सगळे वादक आपले बघताय. मस्त त्यांनी एकविरा आहे तुझी मानाची पालखीचा गाणी वाजवला सर्वांनी, भारी. आणि मेन म्हणजे कलर मुलं सगळेजण आपल्या टी शर्टच्या कलर मुलं सगळेजण एकदम एक रंग म्हणजे बाहेर दिसत आहेत. यंदाचा पॅटर्न पण भारी एकदम. मला इथं पालखीमध्ये दिबा पाटलांचे बॅनर दिसत आहेत, म्हणजे भूमिपुत्रांचे बॅनर आहेत ते. कारण तोंडाला आपले चांगला पाना पुसलीन, नाव काही दिला नाही अजून. पण शेवटी आता तो खरा जो बोलतात ना इतिहास आहे, तो इतिहास पुन्हा घडवायची वेळ
आलेली आहे आणि नक्की इतिहास पुन्हा घडणार आहे. आतमध्ये आईची आरती चालू आहे. वाट पाहे सदना. पालखी आतमध्ये आहे ना, आरती चालू आहे. जशी आरती होईल लगेच पालखी निघेल बाहेर. मग ती एक मिरवणूक असणार आहे, ती तुम्हाला बघायला मजा येणार आहे. आता पूर्ण वादक आपली तयारी करतायत.
कुठणार नागवीन आहे वाटतं नागवीन ही ओरिजिनल नागवीन आता पालखी पुढे येते पण पालखी पहिली जाईल भेटीला बाबांच्या भेटीला म्हणजे साईबाबांचं जिथं मंदिर आहे तिकडे पालखी पहिली जाईल साईबाबांचं मंदिर आहे आतमध्ये आणि साईबाबांच्या भेटीला इथून जाताना पालखी पहिले इथून भेटूनच जाते फुल सोय भाई आहे ना कधी पण तुम्ही भेटायला येऊ फुल जोश मध्ये असतं फुल जल्लो असतं याचा आलेले दोन्ही काय बरं वाटतं आलीस लेट झाली सा बंधू
लेट झालीस लवकर नाही आलीस हे पालखीला फुल करते फुल मजा आहे असं नाही करी होते तुम्ही असं काय होय पण नाचायला पण लागलेलं आता थोडासा जोश वाढायला लागलाय कारण ती पोरं पुढे नाचायला लागली आणि इकडे वाशीची पोरं आपली पांचो यो काढणं नेणार आहे दमला नेऊन वानेन वानेन या नाचायला लागले ना काय ना पुरं ढकलतात लगेच जसे तसे आहे.
येशील ना मजा करू ना माझ्या हे काय आमचं कुठे आकार करा या आमच्या एवढं काही करतोय हा याला खूप आहे ना कोण येशील ये ना येशील ना येशील बाबा आहे जुनगरचे आणि नेहमी व्हिडिओ बघताव ना यशवी आहे बरं मोठा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता आहेत बरोबर आहे चला पालखीची मजा मजा करायचं शिंगोरा दिसला या काही कोणी बनवलं तो इकत आणलास का बनवलास रेडीमेड रेडीमेड आणलास शिंगोरा गर्दी बघता यंदा पालखीला जरा जास्तच गर्दी आहे फायनली तुम्हाला सांगते आता पालखी बघली आपली आता बाहेर येते म्हणजे मैदानाकडे आणि मैदानाजवळ तिकडे थोडासा इव्हेंट असतं तिकडे आता पालखी आपली येते तर गर्दी यंदा बोलाल ना यंदा भयानक गर्दी आहे पालखीला खूप म्हणजे खूपच गर्दी आहे गाव पूर्ण गावभर चालते एवढी पालखी आहे मोठी तर अमोलदादा आणि इन्व्हायरमेंट लाईफ म्हणून एक संस्था आहे जी आपले मँग्रोव्ह क्लिनिंगचं काम करतं त्या संस्थेची व्हिडिओ आपण टाकली आणि हे दोन आमचे छोटे मँग्रोव्ह सोल्जर आहेत ते दोन्ही आणि ही दोन्ही पोरांचं वैशिष्ट्य आहे काही दर रविवारी 2 तास मँग्रोव्ह क्लिनिंगसाठी देतात एवढ्या वयातच ते दरवेळी म्हणजे दर रविवारी त्यांचे 2 तास मँग्रोव्ह क्लिनिंगसाठी देतात भरपूर मोठी गोष्ट आहे कारण मँग्रोव्ह क्लिनिंग राहिले तरच आपली जी निसर्ग आहे तो टिकेल म्हणजे मँग्रोव्ह वगैरे टिकतील कारण त्याच्यामध्ये पिशव्या वगैरे खूप असतात आणि जी इन्व्हायरमेंट लाईफ जी संस्था आहे त्यांच्यामार्फत दर रविवारी 2 तास ते श्रम करतात मँग्रोव्ह क्लिनिंगसाठी रील स्टार काय पोरानपूर शेल्थ बाई लय लेट आलास तू नाही लेट मी बरोबर आले भरपूर आता पालखी निघली बघताय ग्राउंड मध्ये पालखी रील स्टार गणेश पाटील थोडासा मॅचिंग पण झाला रे याचा कलर याचा कलर मॅचिंग झाला थोडासा तू बरोबर मॅचिंग करून आलास रे तू जाऊ दे पोरानपूर शेल्थ तर बघताय आता सगळी म्हणजे पालखी आता येते ग्राउंड कडे इकडे ग्राउंड असणार आहे आणि इकडे पालखी पूर्ण मंडळी होता यंदा तुफान गर्दी आहे मित्रांनो बघू शकता गणेश आता आपला भेटलेला आहे चला माऊली डायरेक्ट माऊलीवर देवी आली आलेली आहे माऊली आलेली आहे बघताय आता सगळी मंडळी इकडे ग्राउंड मध्ये जमले मजेत भाऊ अरे थँक्यू व्हिडिओ बघतो मम्मी पप्पांना आवडतात व्हिडिओ छान असतात व्हिडिओ थँक्यू भाई थँक्यू बघताय भरपूर मंडळी आता ग्राउंड मध्ये जमलेले आहे त्या ग्राउंड मध्ये थोडासा कार्यक्रम असणार आहे पालखी आणतील आणि इकडे ठेवतील अरे यंदा मस्त सोयी केली आहे मस्त काय पूर्ण कव्हर केली आहे जागा जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित सोहळा बघता येईल तर इथं बघता इथं स्वीटी ठाकूर सुद्धा आहे स्वीटी काय बोलशील पालखीबद्दल रास मजा येते आणि रास भारी वाटते आणि तुम्हाला तर दादा दाखवलंच सगळं काय औरस शब्द नाही आवरा भारी वाटतंय स्क्रिप्ट लिहायला लागतं म्हणजे काही बोलायला नको ना माझा शेवटचा डायलॉग असतो शब्दांनी माझे कर बोलायला नाही भेटत ना काही डान्स करायला लागला तर डान्स भारी करू शकते ती पण बोलायला जरा बघ डोला कसा वरती लगेच बघताय मस्त सर्कल केलाय आणि आता बँड वॉल सुरुवात झाली कारण पालखी आता पोचेल ग्राउंड मध्ये पालखी येते मागणं ब्रासबँड वादन सुरू होईल पुन्हा एकदा फक्त 2 मिनिटाचा अवधी द्या चला बाकीचे सगळे बाहेर चला कॅमेरा
ऐका, मंडळाचे पदाधिकारी देखील या सर्कलमध्ये राहणार नाही. मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक सर्वांनी बाहेर यायचंय. पेपर ब्लास्ट, पेपर ब्लास्ट. भरपूर यंदा भरपूर गर्दी आहे, तर जास्तच गर्दी आहे यंदा. इथे इव्हेंट झाल्यानंतर पालखी डायरेक्ट निघणार आहे. पहिल्या दिवसाच्या वस्तीसाठी म्हणजे दुपार जेवणासाठी निघणार आहे. चला, हळूहळू बघताय आपले सगळे पदयात्री निघायला सुरुवात झाली आहे. हळूहळू तर सगळे पदयात्री डायरेक्ट भेटणार आहेत. ते म्हणजे आपल्याला जिथं जेवणाची सोय असेल तिथं दुपारची जेवणाची सोयीला. आता इथून पालखी निघणार आहे. आम्ही जातोय कारण आमची पब्लिक हळूहळू आता निघाली बाहेर, म्हणजे पायी रस्त्याला. आणि सोबत आपले बघते सिया आहे, ताई आहेत, त्या दुसऱ्या ताई आहेत. तर सिया, नक्की काय बोलशील आपल्या पालखीबद्दल, मानाच्या पालखीबद्दल? एकच बोलेन, छान आहे ती कार्ले डोंगराची नवी मुंबईच्या मानाच्या पालखीची. अजून काय तुझा डायलॉग काय जातो? आगरी कोल्यांची शान कोणच मिटवू नाही शकत. ही गोष्ट 100% आहे. ही शान आहे ना, ती आम्ही स्वतः आमची कमवलेली शान आहे. तुमच्यासारखी अशी ही नाही. आमची कमवलेली शान आहे, ती कोणच मिटवू नाही शकत. तुम्ही कितीही ताकद लावा. आणि ती एअरपोर्टचा काय बोलते, एअरपोर्टला नाव तुम्ही किती प्रयत्न केले ना तरी आम्ही घेऊनच राहणार आहेत. तर चला बोला, एकूरा माते की जय. सगळी जण मस्त पालखीला. काय रे, कशाला आलंस? कसली पालखी? जुईनगरची नवी मुंबईची मानाची पालखी. तर मस्त बघते सगळीजण आता पालखीला, म्हणजे जे पदयात्री आहेत त्यांना इथून आता पुढं निरोप देण्यात आलेत. तर चला बोला, एकविरा माते की हे नारळावर कोणी केले दादा? हे तू काढलेस? हो हो. आणि याच्यावर कुर्त्यावर माझंच आहे. मस्त बघताय, मस्त आईचे फोटो काढलेत बघा. हे असे आपल्या आगरी कोळ्यामध्ये कलाकार आहेत, छुपे कलाकार आहेत. ते दिसले पाहिजे लोकांना. मस्त बाबा, खरंच भारी वाटला. नारळावर पण बघताय, भारी आईची प्रतिकृती काढली. चला, थँक्यू. मंडळी, आता बघताय गणेश आहे सोबत, गणेशा पार्टनर आहे, इकडं साहिल आहे. तर असा होता आजचा हा नवी मुंबईच्या पालखीचा प्रवास. आता इथून पालखी गेली आहे पुढं, म्हणजे आता जाऊन थांबतील डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडेल लाईक करा, जास्त शेअर करा. चला, बाय बाय. सबस्क्राईब करतात रे, सबस्क्राईब वगैरे करतात, प्रेम देत आहेत, भरपूर ऑलरेडी प्रेम देत आहेत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि सगळ्यात मोठी गोष्ट बोलायची राहिली मला, की ज्यांनी 1 तारखेला माझ्या वाढदिवसाला ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार, धन्यवाद. चला, बाय 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 बाय.